तुला कधीच माझी दया आली नाही, तेव्हा तू तुझं घाणेरडं वागणं थांबवलं नाहीस ना, मग आज मी पण थांबणार नाहीये. आज तू केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा मी तुला देणार आहे. खूप स्वप्न घेऊन तुझ्या आयुष्यात, तुझ्या घरात प्रवेश केला होता मी, पण माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा केलास तू. हे त्याच्यासाठी, तुझ्यामुळे माझं बाळ गेलं, मिसकॅरेज झालं माझं. हे त्याच्यासाठी. कळत न कळत माझ्या घरच्यांना जो काही त्रास दिलास ना तू, हे त्याच्यासाठी. माझ्या मर्जी विरुद्ध मला झोपेच्या गोळ्या दिल्यास आणि त्या गोळ्याला घेऊन गेलास. हे त्याच्यासाठी. आई, बाबा, त्या दिवशी त्या क्रूजवरून मी पाय घसरून पडले नव्हते, तर या नीच माणसाच्या त्रासाला, अत्याचाराला कंटाळून मी स्वतःहून त्या समुद्रात उडी मारली होती. जर का मी ठरवलं असतं ना, तर त्याच दिवशी मी याला संपवू शकले असते, याला मारू शकले असते. ठरवून सुद्धा मी ह्याच्यासारखी नीच नाही होऊ शकले, म्हणून मी माझा जीव देण्याचा प्रयत्न केला. पण माझं नशीब चांगलं होतं, मी वाचले आणि विश्वाच्या घरी जाऊन पोहोचले. पण त्यानंतर माझी आपल्या घरी यायची हिंमत होत नव्हती. मला भीती वाटत होती की जर का मी आपल्या घरी परत आले तर हा नीच माणूस पुन्हा काहीतरी करेल आणि मला परत याच्याकडे घेऊन जाईल. हे सगळं होऊ नये, आजी सारखी अवस्था घरातल्या दुसऱ्या कोणाची होऊ नये, म्हणून मला तुम्हा सगळ्यांपासून लपून राहावं लागत होतं. आई, अगं, माझ्यातला आत्मविश्वासच निघून गेला होता.